शिवचरित्र आपल्याला काय सांगतं? शिवचरित्र आपल्याला सांगतं की संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराज घडले. ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंगा सोबत छत्रपती शिवरायांचा तह झाला, त्यावेळेला मिर्झा राजे जयसिंगाची एक आट होती की तुम्हाला 23 किल्ले तर आम्हाला द्यावेच लागतील, परंतु या 23 किल्ल्याच्या बरोबर तुम्हाला 8 वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांना आमच्याकडे ओलिश म्हणून पाठवावं लागेल. जेव्हा ती आट ऐकली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आट ऐकल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज बाळ संभाजी महाराजांच्या जवळ आलेत आणि छत्रपती शंभू महाराजाला म्हणतात, शंभू राजे, मिर्झा राजे जयसिंगा सोबत जो आपला तह झालाय ना, त्याच्यामध्ये एक आट अशी आहे की तुम्हाला त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये ओलीस म्हणून जावं लागेल. 8 वर्षाचं लेकरू, त्यावेळेला काय उत्तर द्यावं 8 वर्षाच्या लेकरानं? ते 8 वर्षाचे छत्रपती शंभू महाराज म्हणतात, आबासाहेब, आम्ही या स्वराज्याच्या रक्षणासाठी सामर्थ्य आहोत, आम्ही जाणार औरंगजेबाच्या दरबारामध्ये, आम्ही जाणार. किती वर्षाचे संभाजी महाराज? 8 वर्षाचे. 8 वर्षामध्ये आज आपल्या लेकराला काही कळतंय? 8 वर्षाच्या असताना सगळ्यात मोठा जो स्वराज्यावर शत्रू चालून आला होता ना, स्वतःच्या पोटाच्या गोळ्याला 8 वर्षाच्या लेकराला या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाठवलं. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे की शिवचरित्रामध्ये संस्कार, जिथं जावं तिथं आपल्याला संस्कार बघायला मिळतात. ज्या वेळेला हा तह झाला आणि छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तो औरंगजेब त्या 8 वर्षाच्या शंभू महाराजांना म्हणते, शंभू राजांना म्हणते, क्यों शंभू, हमारे तालीम के किसी पहलवान के साथ कुस्ती खेलोगे? त्यावेळेला ते 8 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तुझ्या दरबारामध्ये असा पैलवानच नाही की या शंभू राजाला तोड देऊ शकेल. 8 वर्षाचे शंभू राजे. हा विचार हे लहानपणापासून आपल्याला शिवरायांमध्ये आणि छत्रपती शंभू महाराजांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पुण्यावरून बंगळूरमध्ये शहाजी राजांना भेटायला आले होते आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज बंगळूरवरून पुण्याला जेव्हा त्यांना पाठवायचं होतं, त्यावेळेला ते शहाजी राजे काय करतात माहितीये का? त्या 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राजमुद्रा बनवून देतात. राजमुद्रा. आज राजमुद्रा आपण हातामध्ये घातली, गाडीवर काढली, जिथं लावायची नाही तिथं लावली, परंतु ती राजमुद्रा कुठेतरी डोक्यामध्ये घ्यायचा आज आपण विसरून गेलो. 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजे राजमुद्रा देतात. आताच्या एका लेकराने ती राजमुद्रेचा उल्लेख केला होता. काय राजमुद्रा? प्रदीपचंद्र लेखे व प्रधिष्ण विश्ववंदिता शाह सुना शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी राजमुद्रा बनवून दिली. ध्येय दाखवून दिलंय, काय करायचंय तुम्हाला? स्वराज्य निर्माण करायचंय. असं राज्य निर्माण करायचंय जे एक दिवस सगळ्या विश्वाला वंदनीय ठरेल. असं राज्य निर्माण करायचे. 12 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, 12 वर्षाच्या लेकरांना आपण आज खऱ्या अर्थानं संस्कार दिले पाहिजे. त्या संस्काराच्या बाबतीत आपण कुठंतरी कमी पडत आहोत की काय, याचा विचार देखील आज आपल्याला खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. 8 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये जेव्हा लाल महालाच्या समोर घोडेस्वारी करायचे, तलवारबाजी करायचे आणि घोडेस्वारी तलवारबाजी करत असताना मासाहेब जिजाऊ लाल महालाच्या दरवाजावरून दररोज बघायच्या. एका दिवशी छत्रपती शिवाजी महाराज घोडेस्वारी करत होते आणि घोडेस्वारी करत असताना घोड्यावरून खाली पडतात. दगडाला त्यांचा गुडघा लागतो आणि गुडघ्यामधून रक्त निघायला लागतं. मासाहेब जिजाऊ बघतात की बाळ शिवबाराज घोड्यावरून खाली पडलाय, त्यांच्या गुडघ्यामधून रक्त निघतंय. कदाचित त्यांना त्रास होत असेल, वेदना होत असतील, परंतु मासाहेब जिजाऊ त्यांच्या जवळ गेल्या नाही. मासाहेब जिजाऊ दुरूनच बघत होत्या. कुठल्या आईला वाटत नाही माझा 8 वर्षाचं लेकरू खाली पडते, त्याच्या गुडघ्याच्या लागले. प्रत्येक आईला वाटतं मी त्याच्या जवळ जावं, त्याला उठवावं आणि विचारावं तुला त्रास होतोय का. परंतु मासाहेब जिजाऊ त्यांच्या जवळ गेल्या नाही, विचारलं नाही. जसं बघितलं तसंच मधात लाल महालामध्ये जाऊन बसल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना थोडासा राग आला, थोडंसं वाईट वाटलं आणि ते पडलेले छत्रपती शिवाजी महाराज हळूच उठले. उठता उठता चालता चालता धावत धावत लाल महालामध्ये जाऊन बसले.
दुपारची सायंकाळ झाली. सायंकाळ झाल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की बाळराजा, ज्या वेळेला तुम्ही घोड्यावर खाली पडला होतात त्याच्या वेदना आता थोड्या कमी झाल्यात का बाळराजा? त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज रागाच्या भरामध्ये मासाहेबांना म्हणतो, अहो मासाहेब, ज्या वेळेला मी दुपारी घोड्यावर खाली पडलो होतो, माझ्या गुडघ्यामधून रक्त निघत होतं, त्रास होत होता, वेदना होत होत्या. मासाहेब जिजाऊ, त्यावेळेला तुम्ही आमच्या समोर आला नाहीत, आमच्या जवळ आला नाहीत, आम्हाला विचारलं नाही. आता दुपारची सायंकाळ झाली, रक्त गळायलेलं देखील थांबलं आणि आता तुम्ही आमच्या जवळ आलात आणि आम्हाला विचारतायत की बाळराजा, तुम्हाला त्रास होतोय का, वेदना होतात का? त्यावेळेला मासाहेब जिजाऊ त्या 8 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तर देतात की बाळराजा, ज्या माणसाला आयुष्यामध्ये खाली पडल्याच्या नंतर उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज पडते ना, तो माणूस भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर कधी उभं टाकू शकत नाही. हा संस्कार 8 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी दिलाय. संस्कारावर हे स्वराज्य उभं टाकले, फक्त आणि फक्त संस्कारावर.